1 नोव्हेंबर नंतर साखर कारखाने सुरू करण्याचा निर्णय। मदतीपासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही, कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंची ग्वाही। अनिल देशमुखांवर झालेल्या हल्ल्याचे पुरावे सापडले नसल्याचा अहवाल। नागपूर ग्रामीण पोलिसांकडून क्लोजर समरी कोर्टात सादर। विधानसभा प्रचारावेळी देशमुखांच्या गाडीवर दगडफेक झाली होती। फडणवीसांकडून मुंबईतील नवरात्र उत्सवाला भेटी। प्रसाद लाड यांच्या मंडळाकडून पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीला 5.5 लाख, तमिल सेल्वम यांच्याकडून 10 लाख, तर किरीट सोमय्यांकडून 30 लाखांचा आणि मिहिर कोटेजा यांच्या ट्रस्टकडून 25 लाखांचा निधी। दसरा मेळाव्यात राज उद्धव युतीची घोषणा होण्याची शक्यता। मेळाव्यात विचारांचं आदान-प्रदान होऊ शकतं। राज ठाकरेंना निमंत्रण देण्यासंदर्भातील प्रश्नावर राऊतांचं सूचक विधान। हिंगोलीत 2 गटात तुफान राडा। दगडफेकीसह लाठ्याकाट्यांनी तुफान मारहाण। काही जण जखमी झाल्याची माहिती। सेनगावच्या वेलतुरा गावातील प्रकार पोलिसांकडून तपास सुरू।